आवडे देवासी तू एका प्रकार, आवडे देवासी तू एका प्रकार, नामांचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन। दुसऱ्या चरणे संतापिया, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथमान मन, चरण संततिया, त्याचा कृपादाने बाबा दिसत गुरु बाबाजी ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसवेद्या आत्मरूपा, देवा तूच गणेशो सकलार्थमती, प्रकाश मने निवृत्तीदा स्वधारी जोजी, केवता कल्पतरुवरी फुलोरा, कायशेने पाहुणे रोग श्रीसागरा, ऐसा कौने वाशिका पुरा सुवास देवो, चंदना ते कायशेने चर्चावे, अमृता ते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवे, तैसे श्री गुरुचे महिमा नाकळिताशे साधन, हे जाणून या नमन निवांत केले, जरी प्राज्ञेचे निहातलेपणे श्री गुरु समर्था रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल, का 15.5 यार जतवनी, तैसे स्तुतीची बोलणी, उगाच माथा ठेवी जे चरणे हेच भले, येई हो येई हो येई हो येई हो धावनिया
विठाबाई यैव यैव नावनिया विलासिनी जे चातुर्य कळा कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मी आता जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार होऊन आता शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुभटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज आणि या वारकरी संप्रदायामध्ये नाथबाबांचं जरा आगळं वेगळं स्थान नाही, कारण तिन्ही अवस्थेमध्ये परिपूर्ण संत नाहीत आणि नाथबाबा त्याला अपवाद आहेत. संतती संपत्ती आणि हरिभक्ती तिन्ही गोष्टी एके ठिकाणी वास करू शकत नाहीत आणि त्यातल्या त्यात लक्ष्मी आणि सरस्वती कोणत्याच कुटुंबामध्ये एका ठिकाणी राहत नाहीत. मात्र दोघी एके ठिकाणी नाथबाबांच्या घरी सरस्वती आणि लक्ष्मी नांदलेली आहेत. नाही तर बाकीच्या संतांची अवस्था पहा तुम्ही. आम्ही सदैव सोडके जवळ येतात चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती अशी अवस्था. मात्र नाथ महाराज त्यांना अपवाद आहेत. नाथ महाराज संत आहेत, नाथ महाराज शांत आहेत आणि नाथ महाराज श्रीमंत आहेत. आणि त्या नाथ महाराजांकडे 2-3 साधक गेले आणि साधकानं महाराजांना प्रश्न केला, महाराज आम्हालाही बी आमचं कल्याण व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही भक्ती करतो, परंतु आम्ही जी केलेली भक्ती भगवंताला आवडते की नाही हे आम्हाला माहित नाही. म्हणून महाराज तुम्ही काय करा, जी भगवंताला सर्वात जास्त प्रिय असणारी जी भक्ती आहे ती आम्हाला सांगा. महाराजांना सांगितलं काही हरकत नाही. फक्त भगवंताला जर काय आवडत असेल तर भगवंताचा नामधारक आवडतो, नामचिंतन करणारा आवडतो. साधकानं प्रश्न केला, महाराज नामचिंतन केलं तर भागलं का? नाही म्हणले, नुसतं नामचिंतन केलं तर जमत नाही. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला अष्टगंध लावा आणि त्या ठिकाणी काय करा, जे वैष्णव आहेत त्यांच्याबद्दल अंतकरणामधून प्रेम ठेवा. काही हरकत नाही म्हटले. महाराज तुम्ही म्हणताल तसं करतो. आणि शेवट म्हणले, आषाढीची आणि कार्तिकीची पंढरपूरची वारी करा. याच्यापेक्षा तुम्हाला कोणताच परमार्थ करायची गरज नाही. बरं महाराज आम्ही एवढा जर परमार्थ केला तर आम्हाला फळ काय मिळेल, आमच्या पदरामध्ये काय पडल? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, असा जर एखादा नामधारक असेल तर म्हटले आधी त्या नामधारकाची पूजा करतील आणि मग देवाची पूजा करतील. तो देवा परम पूज्य जगी ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तयाजवळ याशे पापनाशे दर्शने. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल सेवेला
प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्द परिहार द्यायचा तो असा. समस्त गावकरी मंडळींच्या उदार अंतकरणातून, तरुण वर्गांच्या मेहनतीमधून, श्रोते मंडळींच्या उपस्थितीमधून दरवर्षीप्रमाणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या 4थ्या दिवसांची सेवा माझ्या वाट्याला येण्याचा योग संपूर्ण गावकरी मंडळीच्या वतीनं सरपंच साहेबांचा फोन आला. सांगितलं महाराज आमचा सप्त्याला सुरुवात होणार आहे, तुमचा दिवस कोणता घालू? मी म्हणलो सरपंच 10वा आणि 13वा सोडून कोणता आहे घाला, रिकामाच आहे. आणि त्यांच्या फोनला अनुसरून या ठिकाणी सेवा करण्याचा योग वाट्याला आला. तुमचं मायबापाचं मला दर्शन झालं. मी माझं मत भाग्य समजतो. विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह करायचं जर म्हटलं 2 गोष्टींची नितांत गरज आहे. एक पुरुषार्थ पाहिजे आणि दुसरं प्रेम पाहिजे महाराज. आता तुम्ही म्हणसाल अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन करायचे, पुरुषार्थ काय करायचा आहे? मात्र जरूर पुरुषार्थ लागतो. कोण जर 5000 पट्टी दिली तर माझी साथ घ्या, हा पुरुषार्थ. आणि नुसता पुरुषार्थानं सप्ताह होत नाही, तिथं प्रेमही पाहिजे. नाही तर बरेच आमच्या इकडं बरेच माणसं 1000 मागले की 1500 देऊन मोकळे होतात. प्रेम असलेला कार्यक्रम वेगळा आणि वरपांगी केलेला कार्यक्रम वेगळा. पैसे द्यायला मागं पुढं पाहत नाहीत. मात्र अजिबात माशीच्या पाया इतकं प्रेम नसेल तर सप्ताह होत नाही. आमच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एका श्रीमंतानं चुलबंद पंगत दिली, पंचपक्वानाचा स्वयंपाक केला, वाढ झाली, आगारी फिरली, हात जोडले, म्हणला पोट भर जेव्हा तुमच्या बापानं काही आधी खा. असं खाल्लंय काय? माणसं जेवतील. पुरुषार्थ आहे मात्र प्रेम नाही, तरी सप्ताह होणार नाही. म्हणून इथं वैभवामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह प्रेमय आहे आणि त्या ठिकाणी पुरुषार्थही आहे. विठ्ठल आजची सेवा योगायोगानं पर्वावर मला प्राप्त झालेली आहे. कारण पर्व काय महाराज हमेशा येत नसतात. पहा की तुम्ही, कपिला षष्ठी नावाचं पर्व 60 वर्षाला, शिंगवस्त नावाचं पर्व 12 वर्षाला, अधिक महिन्याचं 3 वर्षाला, महाशिवरात्रीचं 1 वर्षाला. तसं हे 1 वर्षाचं पर्व आहे. आज थोडं जरी भगवंताचं नाम चिंतन केलं तर त्याची फलश्रुती जास्त आहे. विठ्ठल चलत चलत आठवलं म्हणून सांगतो, पर्वावर भगवंताचं चिंतन केल्यानंतर काही प्राप्त झाल्यानंतर त्याचा कसा फायदा होते. एक वेळेस कपिला षष्ठी नावाचं पर्व होतं. नाथ महाराजांच्या अजिबात लक्षामध्ये नव्हतं. सहज नित्य नेमानं नाथबाबा गंगेला स्नानाला जायचे आणि त्या पर्वाच्या दिवशी गेले. फक्त अंगावर बंडी पंचा परिधान करून गंगेवर गेले. मात्र त्या गावामधल्या ब्रह्मवृंदायला माहीत होतं आज कपिला षष्ठी नावाचं पर्व आहे. नाथ महाराज किती त्या ठिकाणी आज दान देतात की, कारण नाथ महाराज दररोजच दान द्यायचे. नाथ महाराज स्नानाला गेले, पाहिले तर ब्राह्मण मंडळीचे झुंडीच्या झुंडी आल्यात. महाराजांनी विचार केला, हे तर कधी स्नानाला येत नाहीत आणि आज का येत आहेत. महाराजांना जाणलं आज कपिला षष्ठी नावाचं पर्व आहे आणि हे काहीतरी आपल्याला मिळावं या अपेक्षेनं आलेले आहेत आणि आपल्या जवळ तर द्यायला काही नाही. आले ब्राह्मण मंडळी जवळ. महाराजांना काय करायचं, एका ब्राह्मणाला बोलवायचं, स्नान करायचं, बुडी मारायची आणि हातात आला तेवढा दगड त्या ब्राह्मणाला देऊन टाकायचा. ब्राह्मणाचा हिरमोड झाला. काय म्हणले, आम्हाला वाटलं पर्वावर महाराज किती दान देतात की, मात्र आजचं पर्व असून दगड सगळ्यांनी दगड भिरकावून दिले.
शेवटी एक राहिला इनेकरी बाबासारखा ब्राह्मण. योगायोगानं त्याचं नशीब चांगलं, 21 किलोचा दगड दिला नाथ बाबानं त्याला. त्यानं विचार केला जाऊ द्या म्हणले, सगळ्यानं फेकली, कमीत कमी आपल्याला घरी धुणं धुयाला उपयोगी येते म्हणून डोक्यावर घेतला आणि घरी वरांड्यामध्ये टाकून दिला. असाच अखंड हरिनाम सप्ताह. सकाळी 4 वाजता माऊली झाडझुडू कराय उठली तर ते दगड चमकू लागला, पिवळा जरद झाला. माऊलीला आश्चर्य वाटलं. झाडीत जवळ गेली, पाहिलं तर 20 किलोचा दगड त्याचं सोन्यामध्ये रूपांतर झालेलं पाहिलं. आता ते दगड अंगणात ठेवील का माऊली? माऊलीनं दगड उचलला, मध्ये ठेवला आणि मालकाला उठवलं. म्हणली उठा, तुम्ही राखाल जे 20 किलोचा दगड आणला, पुऱ्याला पुरं सोनं झालंय. आता त्या मावशीनं गुन्हानं बसाव की? ज्याच्या बाया नवऱ्याने फेकून दिली ते त्याच्याकडे गेली आग लावायला. त्याच्या अंगावरली गोदडे वळली आणि सांगितलं, म्हणली झोपल्या काय? आमच्या इथं 20 किलो दगडाचा सोन्याचा दगड झालाय. आता हे दगड सोन्याचा झाल्यावर ते मावल्या मालकायला झोपू देतील गुन्हानं? बाज सगट उचलू खाली पाळली. तुमचे कालचे दगड कोठत? हे डोळे पुसीत नाथ महाराजांच्या घरी गेले. नाथ महाराजांना पलंगा सगट उचललं आणि कुठं गोदावरीला घेऊन गेले आणि उचलल तेवढाला दगड महाराजाकडे देऊ लागले. म्हणले महाराज हे दगड घ्या आणि मला दान द्या. महाराज म्हणले आज तुम्हाला केवढाही दगड दिला तर त्याचं सोनं होणार नाही. पर्व काल होतं तसं नामचिंतनासाठी पर्व आजचं आहे. विठ्ठल साधवाव लागतो आणि पर्व काय त्या ठिकाणी एकदा निघून गेला की मग पुन्हा संधी नाही. शेवटची पाळी हा मनुष्य देह. मग त्या ठिकाणी तसा पर्वावर आपल्याला साधना करण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. आणि जर याच्यातून आपण हुकलो की हुकलो, कारण भगवंतानं हा नरदेह आपल्याला संसार करण्यासाठी दिला नाही. महाराज कशासाठी दिला? देह दिला देवे देवानं संसार करण्यासाठी हा आपल्याला नरदेह दिला नाही. कारण हे एक हिरा आहे. यानं तुम्ही जे होतो म्हटलं ते होता येते. या नरदेहानं, या नरदेहासारखं अपवित्र काही नाही. मात्र याचं माध्यम करून जर तुम्ही होतो म्हटल्या तर या नरदेहानं देव होता येते. नरदेही लागले हाती लागले हाती
उत्तम सार उत्तम गती देव हो म्हणती ते होती परिचित्ती कान या नरदेहानं तुम्हाला देव होता येते या नरदेहानं साधू होता येते जाऊ द्या देव नाही साधू नाही कमीत कमी माणूस तरी होता येते विठ्ठल म्हणून नाथ महाराज या अभंगाद्वारे त्या ठिकाणी देवाची आवड सांगतात आवडे देवा देवाची आवड सांगतात कारण 3 प्रकार आहेत जीवाची आवड वेगळी आहे देवाची आवड वेगळी आहे आणि साधूची आवड वेगळी आहे महाराज जीवाच्या आवडीचा विषय काय आहे आवडीन भावे जीवाच्या आवडीचा विषय ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसाराची फक्त जीवाच्या आवडीचा विषय मी चांगलं राहाव सगळं माझलं ऐश्वर्य राहाव किंवा वाढावे संतान ग्रही व्हावे धन धन याच्यापेक्षा त्या ठिकाणी आपली संसारिकाच्या आवडीचा विषय दुसरा काही नाही बरं ती आवड जीवाची सारखी टिकून राहत नाही महाराज लहान 2-3 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा आहे त्या लहान्या मुलाला जाऊन विचारा बाळा तुला काय आवडते बाळा तुला काय आवडते त्याचा विषय फक्त आई आहे पहिली विठ्ठल 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 पहिली बाळ जशी आई बा थोडं जरा टणक झालं 7-8 वर्षाचं आईवरलं थोडं प्रेम कमी होते मित्रावर बाहेर चांगला 20-22 वर्षाचा झाला लग्न झालं आता प्रेम ते आईवरलं कोणीकडे गेलं आलेल्या बाईवर गेलं बरं बाईवर स्थिर राहते काय नाही बाईवर प्रेम राहत नाही बाईवर तर राहणारच मात्र बाईची आई वडील सान्नी आणि घरचे प्रेम तिकडं पतीचं गणगोत नको वाटते बर ठीक आहे तिथपर्यंत ठीक पत्नीवर तरी राहावं ना अजिबात स्थिर राहत नाही थोडं लग्न झालं 2 वर्षाला मुलगा झाला त्या माऊलीचं याच्यावर राहत नाही आणि याचंही माऊलीवर राहत नाही दोघांचंही प्रेम कोणावर पहिलं स्वतःच्या मुलावर स्वतःचा मुलगा थोडा टणक झाला त्याचं लग्न झालं आणि त्याला एक पोरग झालं आता पोरावरही नाही आणि सुनवरही नाही मथार म्हणालय मला जेवाय वाडा मालकीन म्हणाले कुत्र्याच्या रोट्या संग शेता संगच वाट लावली नातू झाला की जिला आपण बँड लावून आणलं तिचं प्रेम आपल्यावर अजिबात राहत नाही नातू झाला की कुत्र्याच्या तुमच्या रोट्या संगत शेताला विठ्ठल विठ्ठल तर शेवटी वार्धक्य येते आणि वार्धक्य आल्यानंतर मग म्हणते मला देव देव करावं वाटालंय आता बराच अनुभव यायला समोर बसले बापू विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हटलं की इथले माऊली तर सांगतात टाईम निघून गेला एकदा पर्व संपलं की पुन्हा संधी नाही फक्त स्वहित करायचं असल जवर सकळा सीधा
आहे तीर्थयात्रे जाय चुकू नको सिद्ध आहे तोपर्यंत तुला काय करायचंय ते कर. तीर्थयात्रा कर, मंदिरात ये, भगवंताचं नामचिंतन कर. माता अजिबात मंदिराकडे येत नाही. आणि ज्या वेळेस घरच्यानं काढून दिलं की 10-15 किलोचं नातू घेऊन मंदिरात आल्याशिवाय राहत नाही. आता अखंड हरिनाम सप्ताह मध्ये तुम्ही इना घ्यायला वा, अजिबात इना घेणार नाही. आणि 15 किलोचं नातू घेऊन गावभर हिंडल्याशिवाय राहणार नाही. कारण टाइम चुकला. तरुणपणामध्ये जे करायचं होतं ते केलं नाही. सगळ्यांना आदर्श घ्यायचं काम आहे. पहा लेकराचं वय किती आहे, मात्र पहा त्या ठिकाणी कसा पकवाज वाजवायला. टाळ्या वाजवा एकदा त्याच्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये वय किती वाढलं याला अजिबात किंमत नाही. 90 वर्षाचं मथारायण पोराय संघ काही किंमत आहे काय? आणि पहा 7-8 वर्षाचं लेकरू पकवाज वाजवालय काय 90 वर्षाच्याला पुरता काय? बरेच माणसं म्हणतात महाराज आमचे बापू 105 वर्ष वाचली म्हणलो. का आला बाबा, लोकांचे धुर्यकोर आहे काय? वाचून काही फायदा नाही. गावालाच नीट जगू दिलं नाही. म्हणून महाराज वेळीच सावध करतात. तरणा भाग्यवंत नटे हरी. कीर्तनात महाराज मथारीचे ना तर काय तरुणाची अपेक्षा करतात? कारण त्याचाही दोष नाही, हे कलियुगाचा दोष आहे. मंदिराकडे येऊ देणारच नाही. कारण या धर्ममंडपामध्ये येऊन बसण्यासाठी कोणाचंही काम नाही. त्याचं जर काही पूर्वीचं पुण्य असेल तरच ते या धर्ममंडपामध्ये येऊन बसते. मी नाही, नाथ महाराज पुरावा देतात. महाराज त्यांचे मुखी हरी पैठा होय, त्यांचे मुखी हरी पैठा होय, त्यांचे मुखी हरी पैठा होय, त्यांचे मुखी हरी पैठा होय. अनंत दंडीचे सुखरूप पाय, अनंत दंडीचे सुखरूप पाय, त्यांचे मुखी हरी पैठा होय, त्यांचे मुखी हरी पैठा होय, त्यांचे मुखी हरी पैठा होय, त्यांचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचं जर तुमचं काहीतरी पुण्य असल तोच या धर्म मंडपामध्ये येऊन कीर्तन श्रवण करतो. कारण कीर्तन सामान्य नाही महाराज. एक कीर्तन श्रवण करण्याचं फल मी सांगत नाही, ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तरी अवधान एक वेळ देईजे, मग सर्व सुखाशी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का? विठ्ठल विठ्ठल. शंका येईल, आम्ही तर जन्मोन जन्मी कीर्तन श्रवण
श्रवण करीत आहोत, पोथ्याचे बुगदे पळली, मग आम्हाला माशीच्या पाय इतका तर गुन्हा येऊ. आता माऊली काय खोटं सांगालीत काय? कारण देवाचा शब्द खोटा होईल, मात्र साधूचा शब्द कधी खोटा होत नाही. माऊली तर स्पष्ट सांगालीत, एकदाच आहे. कुरुक्षेत्रावर सुद्धा सांगतात, अर्जुना ऐशे करी या अष्टप्रहरा माझारी, मोटके निमिष भरी दे तुझाई. 12 गाड्या परमार्थ करायची गरज नाही. फक्त अर्जुना मला टाइम दे, माझं चिंतन कर, मात्र करायचं तसं कर. किती टाइम कर? फक्त डोळ्याचं पातन लावते तितका टाइम कर. आपण तर सगळे 1.5 किलोचे टाळ पाव किलोवर आणले. आपल्याला माशीच्या पायात का तर गुन्हा येऊ. बाकी राहिलं तर राहिलं, कमीत कमी दुसऱ्यानं इस्त्रीचे कपडे घातलेले तर आपल्याला बरे दिसाव. कारण आपलं ऐकीनं नाही, ऐकीत नाही असं नाही. ऐकालो इथं, शरीरानं इथं आहो आणि चित्तानं घरी आहो. विठ्ठल आणि इथं जर चित्तानं नाही ऐकलं तर माऊली हरिपाठात सांगतात, चित्त नाही नामे करीते व्यर्थ, करीते व्यर्थ. चित्त नाही नामे करीते व्यर्थ, करीते व्यर्थ. चित्त नाही नामे करीते व्यर्थ, करीते व्यर्थ. चित्त नाही नामे करीते व्यर्थ. त्रिवेणी संग्रामी नाना करीते भ्रामी. चित्त नाही नामे करीते व्यर्थ, करीते व्यर्थ. चित्त नाही नामे करीते व्यर्थ. मग आपण शरीरानं इथं असून जर आपलं चित्त इथं नाही तर त्या ठिकाणी किती जलमभर जरी आपण कीर्तन श्रवण केले तर आपला माशीच्या पाया इतका फायदा होत नाही. कारण मन स्थिर करणं हे काय तेवढं सामान्याचं काम नाही. आणि मन जर स्थिर होत असेल, नामावर जर चित्त लागत असेल, तर नामदेव महाराजानं शंका उत्पन्न केलेली आहे देवाजवळ. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुखा. कारण मन इथं आपल्याला भगवंताकडे जाऊ देत नाही. 100% मन भगवंताकडे आपलं जातच नाही महाराज. माशीसारखी अवस्था आहे मनाची महाराज. माशी कोणत्याही गोष्टीवर बसल, तांबड्या लाल इंगळावर बसलेली पाहिली का तुम्ही? माशीला माहित आहे मी याच्यावर बसले की मी संपले. तसं मन इकडं परमार्थाकडे येत नाही. मनाला माहित आहे मी जर एकदा देवाकडे गेलो की पुन्हा संसाराचं नाव काढीत नाही. संसारात दुःखी झालेलं मन मंदिराकडे येईल, मात्र एकदा देवाच्या पायावर स्थिरावलेलं मन संसाराचं नाव काढीत नाही. देव माझे मन लागो तुझे चरणी. 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 संसार व्यसने संसार व्यसने पडोन्यादी. देव माझे मन लागो तुझे चरणी. देव माझे मन लागो तुझे चरणी. माझे मन लागो तुझे चरणी. देव माझे मन लागो तुझे विनंती केली महाराजानं देवाकडे. काय
काय करूया म्हणा न ऐके नारायणा. देवा हे मन माझं या ठिकाणी संसारामध्ये गुंतू देऊ नको. आणि ते मन एकदा देवाकडे गेलं की मी हे सांगू लागलो महाराज, संसाराचं नाव काढीत नाही. तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. आता मोठे आले मना, येतच नाही आणि आलं तर मग संसाराकडे जात नाही. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. मात्र तोपर्यंत असणार त्या ठिकाणी आपली आवड देवाकड मन जाईपर्यंत स्थिर राहत नाही. बरं त्या ठिकाणी या संसारामध्ये असं आहे, आपल्या मनाजोगी एकही घटना घडत नाही. आता आपल्याला वाटायलंय का मे महिन्यापासून पाणी आणि काही पडावं? अजिबात आपल्या हातामध्ये काही नाही. तरी त्या ठिकाणी आपण ते आवरण्याचा प्रयत्न करतो. आशा त्याचीच आहे, आवड त्याचीच आहे. आपण असे सोयाबीनाचा सत्यानाश, पेरलेले हरभरे सत्यानाश हो म्हणलो काय नाही. आपली असणारी इच्छा काय आहे, मन काय म्हणत आहे, आणि त्या ठिकाणी घटना असणाऱ्या कशा विरुद्ध घडत आहेत. संसारामधलं आपल्या हातामध्ये काही नाही, फक्त आपल्या हातामध्ये करणं परमार्थ आहे. मात्र आपण कसं केलं, परमार्थ नशिबावर सोडून दिला आणि संसार मात्र घोटू घोटू करालो. ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात, सायासे करीशी प्रपंच दिनानिशी, हरिशिला बसी कोण्या हरिशिला बसी हरिशिला बसी कोण्या गोले, हरिशिला बसी कोण्या सायाचे करीशी प्रपंच दिनानिशी, हरिशिला बसी कोण्या ज्ञानदेव म्हणे, सायास करीशी प्रपंच दिननिशी, हरिशी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बाबा एवढा जेवढा सायासानं तू संसार करीत आहेस आणि तेवढा सायासानं जर तू परमार्थ केला तर तू देव झाल्याशिवाय राहणार नाहीस. मात्र त्या ठिकाणी आवड माणसाला त्या देव होण्याची अजिबात नाही. मरायला टेकलं तरी माणसाची आशा संपत नाही. नदीचा प्रवाह होता, सापानं बेंडकी गिळली, अर्धी बेंडकी गिळली, ती पुढचं तोंड वाचलेलं आहे आणि ती मधल्या मासोळ्या धरीत आहे. आपली अवस्था तशीच आहे. घडी घडी याची काळ वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. ज्याची आवड आहे ते तर साध्य होत नाही. मात्र एका दिवशी सगळं सोडून जावं लागते. विठ्ठला वरती गेल्यानंतर विचारणार आहेत आपल्याला, हा नरदेह तुला मी कशासाठी दिलता आणि तू काय केलं. आणि त्यावेळेस आपल्याला त्या भगवंतासमोर उत्तर नाही. जन्मा येऊन काय केले तुआ मुद्दल गमावले, असं आपल्याला त्या ठिकाणी प्रत्युत्तर द्यायला जागा राहणार
नाही, ही कशाची? ल्यावे खावे बरे असावे सदैव, हीच करी हाव संसाराची. ही कशाची? जीवाची आवड आहे. साधूची आवड पा महाराज. साधूची आवड दुसरं काहीच नाही. कोणती आहे महाराज? आवडे निरंतर हेची ध्यान, हेची ध्यान, आवडे निरंतर, हेची ध्यान, आवडे निरंतर. सुंदरत झाल उभे विटेवारी, तुळशीहार गळा कासे पितांबर, हार काचे पितांबर, हार काचे पितांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, हेची ध्यान, आवडे निरंतर, हेची ध्यान, आवडे निरंतर. फक्त साधूला भगवंताचं चिंतन आवडते, दुसरं काही आवडत नाही. भगवंताच्या समोर गेले तरी चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. फक्त का? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. कारण संतांचा विषयच असणारा ते होऊन गेले, कारण भानावरही नसतात. आणि साधू आपल्याला कळत नाही. जोपर्यंत तुकाराम महाराज होते तोपर्यंत महाराज कोणी म्हणले नाही येड तुक्या म्हणे, कारण भानावरच नव्हते. ते त्यांच्या मस्तीत असतात. आपल्याला वाटते मात्र त्याची अवस्था कशी? विषयी विसर पडिला विशेष, अंगी ब्रह्म रस ठसावला, खाण्यावरही त्याचं भान नाही. कारण एक वेळेस महाराज तुकाराम महाराजांची सासरवाडी खूप श्रीमंत मेहुणा, आणि आई साहेबानं पूर्णाच्या पोळीचा स्वयंपाक केला. सहज महाराज हजर होते म्हणून महाराजाला स्वयंपाक तयार झाल्यानंतर बोलिवलं. मात्र योगानं आई साहेब कशातच मी विठ्ठला विठ्ठला आई साहेबानं कोणत्याच स्वयंपाकामध्ये मीठ टाकलं नाही. श्रीमंत घरचा भाऊ जेवायला वाढलं, महाराजाला बोलिवलं. त्या मेहुण्यानं एक कुटका बुडिवला आणि तोंडामध्ये घेतला. कशातच त्याला चव लागली नाही. श्रीमंत घरचं लेकरू चगळून इतकी खाल्ली, तुकाराम महाराजांना लाभ भरकत 2-4 हाणून मोकळे झाले. बैठकीमध्ये येऊन बसली. आई साहेबानं ताट वाढून घेतलं. पहिला कुटका मोडला, पाहिलं तर कशाला चव नाही, मीठ नाही. खोसला आणि बैठकीत महाराजाकडे आल्या. म्हणले महाराज स्वयंपाकामध्ये मीठ नाही. महाराजानं शांत उत्तर दिलं. म्हणले मी स्वयंपाक केला नाही. म्हणले तुम्ही सांगायला पाहिजे होतं, माझा भाऊ उपाशी राहिला. महाराज म्हणले मी भानावर कोटाव, विषयी विसर मला सांगा ना, त्याला तुमच्या स्वयंपाकाची काय चव करणार आहे? ते काय सेवन करतात महाराज? लावणी मृदंग श्रुती ताळ घोष, 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 देव ब्रह्मरस आवडीने आवडीने देव ब्रह्म
रस शिव ब्रह्मरस आवडीनं. मला सांगा, जे ब्रह्मरसाचं भोजन करणार आहे आणि मला सांगा जे आपल्या जवारीच्या भाकरीमध्ये त्याला चव लागेल काय? म्हणून तुकाराम महाराजांना, कारण देहीच विदेही भोगुदशा अशी तुकाराम महाराजांची त्या ठिकाणी अवस्था झालेली होती. म्हणून मला काय सांगायचं, संतांचा विषय वेगळा, फक्त संतांचा विषय असणारा भगवंत झालेला होता आणि जगासाठी जगली. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कनवळा म्हणून या. म्हणून आज तुकाराम महाराजाचं नाव काढलं, नाथ महाराजांचं नाव काढलं की आपण नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. लहान मुलाला विचारा तुकाराम महाराज कळतील आणि आपल्याला विचारा आपल्या आज्याचा वडील आपल्याला कळणार नाही. विठ्ठल आता तर सरपंच कळत ना झालंय, कारण आज्याचं नाव सांगलं की तुम्हाला आरक्षण मिळाले मग माहितच नाही. कारण का माहित नाहीत, स्वतःसाठी जगली आणि सगळ्या जगामध्ये ज्याची कीर्ती झाली जगासाठी जगली. विठ्ठल विठ्ठल साधूचा विशेष तो असतो, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. शंका येईल, जन न आवडणं हरकत नाही, धन न आवडणं हरकत नाही, माता महाराज डायरेक्ट म्हणतात न आवडे जन धन माता पिता. ज्ञानेश्वर माऊली तर सांगतात, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे. म्हणजे ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्याईनं कोठ तीर्थक्षेत्राला माय बापा केवळ काशी देणे जावे तीर्थाशी, देणे जावे तीर्थाशी, देणे जावे तीर्थाशी. माय बापा केवळ काशी देणे जावे तीर्थाशी, देणे मला सांगायचं का, माऊली तर एवढ्या उच्च दर्जा आई वडिलाला आणि महाराज तर सांगतात न आवडे माता पिता. मात्र त्या ठिकाणी शास्त्र सांगते कोणते माता पिता आवडू नये. जे परमार्थामध्ये जर करण्यासाठी आडवे येत असतील तर ते माता पिता आवडू नाही. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादानं परमार्थामध्ये आड येणाऱ्या वडिलाचा त्याग केला, भरतानं परमार्थामध्ये आड येणाऱ्या आईचा त्याग केला आणि विभीषण महाराजानं स्वतःच्या भावाचा त्याग केला. कारण का, आवड त्याची तेच आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण. दुसरं त्याला कशाचं चिंतन आणि घेणं देणं नाही. हे कशाची, साधूची आवड झाली, आपल्या जीवाची आवड झाली. बरं आपल्याला आवडते मात्र महाराज आपल्या अपेक्षा अजिबात पूर्ण होत नाहीत. कोणाची काची कोणाची काची, कारण त्या ठिकाणी परिस्थिती सारखी राहत नाही. आणि त्या ठिकाणी साधूला देव आवडतो, जीवाला संसार आवडतो. आणि नाथ महाराजाकडे गेलेला साधक म्हणते महाराज देवाला काय आवडतो. नाथ महाराजा आवडे देवाशी तो ऐसा प्रकार, आवडे देवाशी तो ऐसा प्रकार, आवडे देवाशी तो ऐसा प्रकार, आवडे देवाशी तो ऐसा प्रकार.
नाथ महाराज सांगतात भगवंताला कशाचीच गरज नाही, कारण साक्षांत लक्ष्मी मालकाची पत्नी आहे. मालकाला तुमचं आमचं काही लागेल काय? अजिबात लागणार नाही. बरं, लक्ष्मी तर आहे. भगवंताला मालकीनी किती आहेत? 16,108. बर, भांगड्या भुंगड्या नाही तर महाराज त्यातली एक हाय, तिनं माहेरून एक मणी आणला होता. ते मणी रोजचं 21 क्विंटल 75 किलो सोनं प्राप्त करून द्यायचं. त्यातली एक. आणि दुसरी तर लक्ष्मी. आमच्या इथल्या एका सुननं सास माहेरा गेली आणि माहेर नुसत्या कुरड्या चांगल्या मोडक्या मोळलेल्या आणि सासूला सांगाले पहा मी ह्या माहेरून आणलंय. मग आता ते बी अशी 21 क्विंटल 75 किलो सोनं रोज देणारा म्हणी. मग आता काही तिनं चकार शब्द काढला नाही. आणि ही सगळी लक्ष्मी असणारी लक्ष्मीनं भगवंताचे पाय कधी सोडले नाही. महाराज जमते काय? पाय लक्ष्मीच्या हाती साक्षांत ब्रह्मांडाची महालक्ष्मी माता फक्त पायाची दासी आहे. कारण देव करणा गेली, कारण लक्ष्मी माता समुद्र मंथनातून निघालेली आहे. आणि ज्या वेळेस वरमाला समर्पित कोणाला कराव कोणीच दिसना केलं. झपी तपी संन्यासी सगळे लैली लावून थांबले होते आणि भगवंत पाठमोरी उभे राहिले. लक्ष्मी आई साहेब समोरून गेल्या, कारण देवाचं लावण्य तसं होतं. लावण्य सुंदर मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया असं भगवंताचं स्वरूप होतं. आणि ज्या वेळेस वरमाला आई साहेब समर्पित करू लागल्या त्यावेळेस भगवंत पुन्हा पाठमोरे झाले. म्हणले कारण माझ्यासोबत लग्न केलं तर त्या ठिकाणी मी काय दररोज घरी राहणार नाही. आणि मी जर कुठं बाहेर गेलो तर मला आडकाठी आणलेली जमणार नाही. कारण देव घरी राहतच नाही. महाराज कुठं राहतो? या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव म्हणले मी लग्न करणार नाही. म्हणून आई साहेबांना सांगितलं नाही नका लग्न करू, फक्त पायाची दासी म्हणून ठेवा. म्हणून महाराज म्हणतात पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुलती. काय भक्ती असेल त्या माऊलीनं केलेली असेल. भक्ती आपणही करतो आणि भक्ती सगळं जग करते. मात्र त्या ठिकाणी आपली भक्ती कशाची आहे? निरपेक्ष वृत्तीची नाही, सापेक्ष वृत्तीची आहे. मी भगवंताचं चिंतन केल्यानंतर मला काहीतरी प्राप्त व्हावं. पाडव्याला पहा की आपण एक नारळ फोडतो आणि एवढी लिस्ट देवाला. आणि जोपर्यंत निरपेक्ष आपली भक्ती होत नाही तोपर्यंत ती भगवंताच्या चरणावर समर्पित होत नाही. विठ्ठला आता फक्त आम्ही इथून सांगालो, मात्र तुमचा फोन आला की म्हणालो किती देता. कारण निरपेक्ष वृत्तीची भक्ती नाही आणि आवडणारी भक्ती
फक्त देवाला जर काय असल तर प्रेमानं आणि भावानं केलेली. कारण फक्त देवाला जर दुष्काळ कशाचा असल तर प्रेमाचा आहे आणि भावाचा आहे. देवाला काहीच लागत नाही, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची. फक्त आपली भक्ती भगवंतापर्यंत का जात नाही? कारण निरपेक्ष वृत्तीची भक्ती नाही. विठ्ठल आणि ती भक्ती किती जरी गण लावला, किती म्हशीच्या गळणा एवढी माळ घातली, मरेपर्यंत आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या आणि अंतकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम आणि भाव नसल तर त्या भक्तीला सुतळीच्या तोड्या इतकी किंमत नाही. विठ्ठल एक लाखा कोल्हाटी नावाचा भक्त होता महाराज. एवढी निरपेक्ष वृत्तीनं भक्ती केली. कुठं? विठ्ठल विठ्ठल तर रोज त्या भगवंताच्या दरबारामध्ये जायची नित्य नेमानं आणि त्या ठिकाणी ढोल वाजवायचा. भगवंताचं नामचिंतन करीत करीत ढोल वाजवायचा, मात्र नित्य नेमानं. आणि परमार्थ असो की संसार असो, नित्य नेमाला किंमत आहे महाराज. कव्वा बोवाच्याला अजिबात किंमत नाही. नेमानं तुम्ही शेती करू नका, शेती चांगली होणार नाही. आणि नित्य नेमानं भक्ती करणाऱ्याला माऊली सांगतात लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ नित्य मनाने दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळी लक्ष्मी वल्लभ दया जवळी नित्य मनाने दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळी लक्ष्मी वल्लभ नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवळी. फक्त परमार्थ असो की संसार असो, नेमाला किंमत आहे. नित्य नेमानं भगवंताच्या समोर लाखा कोलाटी ढोल वाजवायची आणि त्या तारावर लाखा कोलाटांची पत्नी नृत्य करायची. खूप समाज जमा व्हायचा, एक एक पैशाचं चुंगळं भरायचं. त्या एकाही पक्षाला लाखा कोलाट्यानं स्पर्श करायचा नाही. जेवढे पैसे झाले तेवढे जगन्नाथ भगवंताच्या तिजोरीमध्ये नेऊन टाकायचा. आता शंका येईल, एवढे पैसे स्पर्श करीत नव्हता तर खात काय होता? जगन्नाथ भगवंताच्या मंदिरामध्ये 2 टाइम भोजन असायचं. त्या पंक्तीला भोजन करायचे आणि नित्य नेमानं भगवंताचं चिंतन करीत 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 ढोल वाजवायचे. बरेच दिवस झाले. लाखा कोलाटांची पत्नी गरोदर राहिली आणि 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर एका गोंडस मुलीला जन्म दिला. आणि दुर्दैव, संसार म्हटलं दिवस सुखाचे सारखे राहत नाहीत आणि दुःखाचे सारखे राहत नाहीत. लेकराला नेमके 2-3 महिने झाले की लाखा कोलाटा महाराजांच्या पत्नीचं निधन झालं. 2 महिन्याचं नेमकं जन्मलेलं बाळ आणि सगळी जबाबदारी लाखा कोलाटावर आली आणि ती जबाबदारी पार पाडीत पाडीत नित्य नेमानं लाखा कोलाटी भगवंताचं चिंतन करायचे. बरेच दिवस गेले. मुलगी 4-5 वर्षाची, 6 वर्षाची झाली. मुलगी तशीच लावण्य सुंदर मदनाचा पुतळा. आणि मुलगी त्या तारावर कसरत करू लागली, नृत्य करायची आणि लाखा कोलाटी ढोल वाजवायची.
हे बरेच दिवस कार्यक्रम चालला तरी लाखा कोलाटानं तांबड्या पैशाला स्पर्श केला नाही. मी काय सांगालो, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, स्पर्श केला नाही. सुखाचे दिवस जायला टाइम लागत नाही. जवळजवळ 12-14 वर्ष मुलीचं वय झालं. तारुण्यामध्ये स्वस्वरूपवान मुलगी आली आणि त्या तारावर नृत्य काम करायची. सहज एका दिवशी त्या नगरीचा राजकुमार ते खेळ पाहण्यासाठी आला आणि त्या मुलीचं लावण्य पाहिलं आणि मुलीच्या जवळ गेला आणि मुलीला राजाच्या मुलानं मागणी घातली. म्हणले, मी वरमाला घालून तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहो. मुलीनं सांगितलं, माझ्या वडिलाला विचारा. आता राजा विचारते काय गरीबाईला? राजाच्या मुलानं सांगितलं, मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहो. आणि त्याचं स्वरूप, त्याचं ऐश्वर्य पाहून लाखा कोलाटाच्या मुलीचं चित्त विचलित झालं. वडिलाकडे आली आणि वडिलाला सांगितलं, बाबा उद्यापासून तुम्हाला ढोल वाजवायची गरज नाही, मंदिरामध्ये भोजन करायची गरज नाही. त्यांना वडिलानं सांगितलं, काय झालं बाई? काही नाही, मला राजाच्या राजकुमारानं मागणी घातलेली आहे आणि मी राजाची सून होणार आहो. वडिलानं सांगितलं, मुली राजाच्या मुलासोबत लग्न करू नको, कारण तोपर्यंत तुझं सौंदर्य आहे, तोपर्यंत त्या ठिकाणी तुला राजाचा मुलगा तुझा स्वीकार करील आणि तुझ्या सौंदर्याला उत्तरती कळा लागल्यानंतर तुला काढून दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल त्यावेळेस मुलीने हे विचार सांगितल्यानंतर घळघळा लाखा कोलाटांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागली. हे चिखळ काय मम तपाला, अरे मी काय त्या भगवंताची सेवा केली आणि माझी मुलगी राजांच्या मुलाचा स्वीकार करीत आहे. बरेच वेळा सांगितलं, मुली राजाच्या मुलासोबत विवाह करू नको, मात्र महाराज मुलगी ऐकली नाही. इथं जर मुली असल्या तर मला हात जोडून विनंती करायची आहे, तुम्हाला मॅट्रिकला मार्क कमी पडले तरी हरकत नाही, तुम्ही नापास झाल्या तरी हरकत नाही, तुम्हाला रोटी करता नाही आली तरी हरकत नाही. फक्त माझा एक सल्ला मान्य करा, तुमचा वडील रस्त्याने फिरत असताना 4 माणसामध्ये खाली मान घालून त्याला चालायची पाळी येऊ देऊ नका. तुमचं आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मुली किती राहू द्या, वडिलाला स्वतःच्या मुलीचं वजन होत नाही. स्वतः लोकांची रोजंदारी करील, असलेली 4-2 एकर जमीन विकवील, मात्र मुलीचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. मात्र अविचारानं मुली प्रेम करायला हरकत नाही, मात्र कोणावर करावं हे सुद्धा कळालं पाहिजे. वडील घर बांधालाय आणि गौंड्या संग मुलगी जाणं, हे लागलेली समाजाला कलंक आहे. विठ्ठल आणि अशी अविचारी संतान ज्याची असल, 10 ते 15 वर्षानं त्या पुरुषाचं आयुष्य कमी झाल्याशिवाय राहत नाही. कारण चित्ता एकदाच जाळते माणसाला, मात्र चिंता पावला पावलाला चालल्याशिवाय राहत नाही. आणि ही चिंता कोणाला? लाखा कोलाटाला लागली. मुलीनं ऐकली नाही, राजासोबत निघून गेली. लाखा कोलाटा महाराजांना धरणीला अंग टाकले. भगवंताचं चिंतन बंद झालं, ढोल वाजवणं बंद झाला आणि त्या ठिकाणी अन्नाचा त्याग केला, पाण्याचा त्याग केला. त्याग केल्यानंतर त्या ठिकाणी देव काय डोळे लावून झोपले नाहीत. सगळं देवाला कळते. आपल्याला वाटायला मी इथं असं करालो, न सांगता तुम्हा न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वांबर परिहारती अंगता तुम्हा कळो येते अंतर, तुम्हा येते अंतर, विश्वांबर
तुम्हा कळो येई अंतर विश्वी विश्वांबर परिहारची नलगे. आणि लाखा कोलाटा अन्न पाण्याचा त्याग करून पडलेला पाहिला आणि तिथं देवाचं चित्त विचलित झालं. काय कराव काय नाही आणि देव काय करणार नाही. करीन ते काय नो हे महाराज परिपाय बीज. भगवंतानं एका पुजाऱ्याचं रूप घेतलं, हातामध्ये प्रसाद घेतला, पाण्याचा ग्लास घेतला आणि लाखा कोल्हाट्यांच्या जवळ आले आणि सांगितलं, महाराज तुम्ही 2 दिवस झालं पाण्याचा थेंब प्राशन केला नाही, अन्नाचा कण खाला नाही. लाखा कोलाटानं सांगितलं, नित्य नेमामध्ये माझ्या खंड पडलेला आहे. मी भगवंताच्या समोर नामचिंतन केलं नाही, ढोल वाजवला नाही, म्हणून मला भगवंताच्या दरबारामधला अन्न खाण्याचा अधिकार नाही. विठ्ठल खूप देवानं समजण्याचा प्रयत्न केला, मात्र लाखा कोल्हाट्यानं पाण्याचा थेंब प्राशन केला नाही आणि अन्नाचा कण सेवन केला नाही. देवाचा नाईलाज झाला. ब्रह्मांडाचा मालक पहा तुम्ही, झाडाची पान हलेजाची राहिली हंता मग कोठे. देव परत गेले, देवांच्या डोळ्यामधून घळघळा अश्रू गळू लागले आणि डायरेक्ट देव कुठे गेले, रुक्मिणी आईसाहेबाकडे गेले आणि आईसाहेबाला डोळ्यातून अश्रू गाळीत गाळीत सांगू लागले, रुक्मिणी माझा लाखा वाचत नाही, माझा लाखा वाचत नाही. आईसाहेबानं सांगितलं, लाखा वाचत नाही तर मला काही सांगा, माझा जर लाखा वाचवायचा असेल तर तुलाच काम करावं लागेल. सांगितलं, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, कारण जी पतिव्रता स्त्री आहे ती मालकाच्या आज्ञेचं उल्लंघन कधी करीत नाही. म्हणून तर तुकाराम महाराजानं एवढं मोठं करून ठेवलेलं आहे. तुका म्हणे पतिव्रता आले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता, आले देवावरी सत्ता. म्हणे पतिव्रता चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता चाले देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता चाले देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता, चाले देवावरी सत्ता, देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतीच्या आज्ञेचं न उल्लंघन करणारी स्त्रीला देव सुद्धा थरथर थरथर कापल्याशिवाय राहत नाही. एक मथार महाराज पत्नीच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि झोपी गेली. दिवस माळवायचा टाइम झाला, त्रिकाळ संध्या करणार मथार होतं. आई साहेबानं विचार केला, झोपतून जाग करू तर माझ्या पातिव्रत्य धर्माला कमीपणा आल्याशिवाय राहत नाही, आणि जाग न करू सूर्योदय माळवला तर पूजेचं पाप लागल्याशिवाय राहत नाही. काय करावं? त्या माऊलीनं काय केलं, जवळ कुक्कू होतं, त्या कुखामध्ये बोट बुडवलं, त्याला पाणी लावलं आणि सूर्याला दाखवलं. सूर्य तिथंच थांबला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, सूर्य तिथंच थांबला. रोजाना आलेल्या बाया जे बेजार होऊ लागले आमच्या इकडं, दिवस कामून माळवणा म्हणू लागल्या. 15-16 घंटे झाले आणि गुत्त्याच्या म्हणू लागले आपली जमलत. आज सगळंच गुत्त झाला. आज 800 रुपये रोज झाला. परेशान झाल्या. खालचे लोक म्हणू लागले सूर्याला, आर लय टेम झाला, ये ना. सूर्यदेवानं सांगितलं, त्या माऊलीनं मला कुक्कू दाखवलं. म्हणला मी जर आलो आणि ते कुखाचं बोट बुडवलेलं पाणी त्या माऊलीनं माझ्या अंगावर टाकलं तर मग बुक्काच होते. म्हणला कोण? सूर्यनारायण.
तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मी असेच महाराज पतिव्रतेचे प्रकार सांगू लागलो. 5 पतिव्रता आहेत. मंदोदरी, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा. ऐकिनारातला एक उठला म्हणला महाराज त्याच्यात आमची एक धरा. म्हणलो रात्रीचे हापिया नेलं तर भांड्यावर भांडे आपता आले. ये धोळका महाराजाला आणालाय, तुम्हाला कळणार त्या महाराजाला अक्कल नाही म्हणाले. तिचा नंबर लागत. खऱ्या पतिव्रतेला देव चळचळ कापल्याशिवाय राहत नाही. आई साहेबानं मालकाची आज्ञा शिरसावद्य मानली आणि सांगितलं महाराज आज्ञा करा. काही नाही म्हणले. तुला फक्त लाखा कोलाट्यांच्या मुलीचं रूप घे आणि लाखा कोलाट्यांच्या गळ्याला जाऊन मिठी मार. काय करणार नाही ब्रह्मांडाची मालकीन. लाखा कोलाट्याच्या मुलीचं रूप कोण? रुक्मिणी आई साहेबानं घेतलं. मी काय सांगालो, आवडे देवाशी तो ऐका प्रकार. लाखा कोलाटांच्या मुलीचं रूप घेतलं आणि लाखा कोलाटांच्या गळ्याला जाऊन बिलगली. वीज चमकावी असं त्राण लाखा कोलाट्याच्या अंगामध्ये आलं. उभे राहिले. आनंदाला पारावार राहिला नाही आणि सांगू लागली बाबा तुम्ही सांगितलं होतं मला राजाच्या मुलासोबत जाऊ नको. मात्र मी तुमचं ऐकले नाही आणि रात्री तिथे गेल्यानंतर मला झोप आली नाही. कारण मी महिन्याची असताना माझ्या आईचं निधन झालं. वडिलांना मला तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं आणि मी त्या वडिलाचा त्याग करून आलो. हे दुःख मला झालं बाबा म्हणून मी परत आलो. आलती का ती? नाही. कोण आलती? ब्रह्मांडाची मालकीन. दुसऱ्या दिवसापासून ब्रह्मांडाची मालकीन तारावर नृत्य करू लागली आणि लाखा कोलाटी ढोल वाजू लागला. महाराज जमते काय? लाखा कोलाटाचा ढोल पेटी लाखा कोलाटाचा ढोल पेटी लाखा कोलाटाचा ढोल पेटी लाखा कोलाटाचा ढोल आणि आई तारावर नाचू लागली. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. आता ती तारावर नाचू लागली. लाखा कोलाट्याचा ढोल वाजवून त्या माऊलीची बरोबरी करू शकते काय? तिनं भगवंताला पत्ता लागू दिला नाही.
कारण डोळ्याचं पातन उघडलं तर या सृष्टीची निर्मिती करण्याची शक्ती जिच्यामध्ये आहे, आणि डोळ्याचं पातन लावलं तर रास करायची शक्ती जिच्यामध्ये आहे. पूर्वी कोठ्याचं नव्हतं काही, पूर्वी कोठ्याचं नव्हतं काही, पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा काही नाही, अवघे शून्यच होते पायी. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. अशी एवढी ख्याती करणारी माया, आणि कोणासाठी? एका भक्तासाठी त्या तारावर नृत्य करू लागली. लाखा कोलाट्याला ढोल वाजवता येईना गेला, देवमान देवाला कर म्हणा गेलं. मालकीन आली म्हणून देवानं काय केलं? नौकराचं रूप घेतलं आणि लाखा कोलाटाकडे देव आले. म्हणले मला कामावर ठेवता काय? ते म्हणले अरे मह्यात पोटाची पंचायत आहे, मीच भगवान जगन्नाथाच्या मंदिरामध्ये 2 टेम जेवण करतो आणि मह्या इथं काही काम नाही, आणि मी सांगलं ते काम तुला करता येईल काय? देव म्हणले मला काही काम सांग, तू सांगलं ते काम मला करता येते. म्हणजे तुला ढोल वाजवायचे काय? ते म्हणला मी लई चांगल्या चांगल्याचा ढोल वाजवलाय, रावणासारख्याचा, इंद्रासारख्याचा, चंद्रासारख्याचा ढोल वाजवलाय. तू हा ढोल हायच केवढ्याचा? म्हणले पगार काय घेशील? पगार काहीच नको. म्हणले तू ह्या संघ पंक्तीला जेवतो आणि तू हा ढोल वाजवतो. विठ्ठल आता महाराज लाख्या कोलाट्याचा ढोल ब्रह्मांडाचा मालक ढोल वाजवू लागला आणि जगाची ब्रह्मांडाची मालकीन तारावर नृत्य करू लागली. सगळं नगर त्या ठिकाणी ते नृत्य आणि वाद्य श्रवण करण्यासाठी येऊ लागलं. पैशाचा ढीग तरी लाखा कोलाटानं त्या रुपयाला स्पर्श केला नाही. 5-7 दिवस झाले आणि त्या खऱ्या मुलीला दुःख वाटू लागलं. मी करू नाही ते चूक केली. वडिलानं मला एवढं तळ हाताच्या फोडासारखं वागवलं आणि त्या जन्मदात्या वडिलाचा मी अवहेर केला, त्याचा ऐकले नाही आणि राजाच्या पोरासोबत निघून गेले. आली. तिला दुःख पश्चाताप वाटू लागला. माणसाला पश्चाताप वाटते, मात्र कवा सगळं निघून गेल्यावर विठ्ठल आमच्या इथले मथार महाराज पश्चाताप करायले. 100-150 एकर जमीन आहे, सगळं गाडी घोड्या बंगले, 2-3 पोरं सर्व्हिसला. योगायोगानं त्याला मथारपणी कॅन्सल झालाय. त्याची बाज म्हैशीच्या गोठ्यात टाकली. पश्चातापानं म्हणालं काय मी यायच्यासाठी नको त्याचे धुर्ये कोरले. 3 एकर होतं, 7-8 एकर केलं, त्याच्यावर 10-12 केलं, 3 मजली बांधलं, स्टाईलची फरशी टाकली. एकदाच मला खोकल्याची उबळ आली, बेंडका टाकला तर मला मसळच्या कोठ्यात कळो येईल अंतकाळी. प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी रांडा पोरी. पश्चाताप आपल्याला होते, मात्र टाइम निघून गेल्यावर विठ्ठल विठ्ठल
मुलीला पश्चाताप झाला आणि त्या ठिकाणी असणारी मुलगी राजाच्या मुलाचा त्याग करून वडिलाकडे आली आणि मुलगी गावाच्या जवळ आल्याबरोबर हे दोघे अंतर्धान पावली. जवळ आली खरी मुलगी आणि वडिलाच्या गळ्याला बिलगली. बाबा, होऊ नाही, चूक झाली, अन्यायी अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा, एकदाची माझी चूक पोटामध्ये घाला, मी जाया नाही पाहिजे होती, मात्र जाणं ही माझी चूक झाली, मला माझी चूक लक्षात आली, मी परत आले, माझा स्वीकार करा. म्हातारं म्हणते, बाई तू दुसऱ्याच दिवशी आली की? मुलीनं वडिलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि बाबा मी दुसरे दिवशी आलो नाही. आणि त्यावेळेस लाखा कोलाटानं विचार केला, जे दुसऱ्या दिवशी आली ते माझी मुलगी नव्हती, ब्रह्मांडाची मालकीन होती आणि जो ढोल वाजवाय आलता तो माझा पंढरपूरचा बाप होता. आणि नाथ महाराज म्हणतात, हीच भक्ती देवाला आवडते. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिनं. महाराज नुसतं आम्ही नामचिंतन केलं तर जमल काय? महाराज म्हणले, नुसतं नामचिंतन केल्यानं जमत नाही, त्याच्यासाठी पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालावं लागते, बुक्का लावावं लागते. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुळसी माळ तुळसी माळ तुळसी माळ महाराज सांगतात, तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला अष्टगंध लावा, बुक्का लावा. नाही म्हणले महाराज, जर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये नाही घातली आणि भगवंताचं नाम चिंतन केलं तर अजिबात जमत नाही. आता एखाद्या मावशीचं लग्न झालं, सोयरीक झाली आणि ती जर माऊली म्हटली, मी नाव घेते, नांदायला जाते, मात्र मंगळसूत्र घालीत नाही, कपाळाला कुंकू लावत नाही, नाही कुंकू नाही, टिकली लावित नाही. कारण कुंकू म्हणावं तर आमचेच बाजार बिघडलेत, महाराजने काय कुंकू लावलेत काय? बरोबर. मी मंगळसूत्र घालीत नाही आणि कंपाळाला टिकली लावित नाही म्हटलं तर जमते का महाराज? जमत नाही. कारण माऊल्या काय करतात? काहीच करीत नाहीत, फक्त तुमच्या नावचं कुंकू लावतात.
तुमच्या नावचं गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधतात आणि जमलं चांगली साडी आणली तर वर्षाला एखाद्या बार नाव घेतात. चांगली पसंत व्हायासारखी आणली तर सरासरी तर पसंतच येत नाही. तुम्ही कितीही चांगली आणा, कितीही चांगली, त्याच्यात काहीतरी दोष काढल्याशिवाय राहत नाही. मग जशी साडी आणली तशी नाव घेतात. नाव घेतात अधिकार पहा तुम्ही. मावल्याला माहित आहे का खताचं पोतं केवढ्याला आहे? हरभऱ्याचं बी केवढ्याला किलो आहे माहित आहे? अजिबात नाही. आता हे पाणी पडल्यानं हरभऱ्याचं बी निघणार नाही, काही चिंता आहे काय? नाही. 2 भजने घेऊन गेलं, 3 कप चहा कर म्हणलं की 5 करतात. त्याला साखर केवढ्या भाव आहे याचं माहीत नाही. आणायची काही गरज आहे का? का मालकाचं मंगळसूत्र बांधलेलं आहे. आणि त्याचा फायदा पहा की तुम्ही. हे संसार म्हणजे कसं आहे? कब्बसीच्या घरासारखं आहे. बसीचं कपाचं जसा संसार आहे तसा हे आपला संसार आहे. बसीची पहा की तुम्ही. बसीला चहा पियाचा आपल्याला असला हातावर दिला तरी महाराज आधी चहा काच्यात टाकतात? बसीत टाकतात. इकडे आमच्या इकडे कपात टाकतात. विठ्ठल चहा कपात आधी टाकतात आणि कपातून मग नंतर बसीत. पोळते कोणाला? कपाला. बसीला काही तकलीफ आहे का? नाही. पहिला मुद्दा. दुमार चहा पिणं झाला, बशी कोट ठेवतात. ते ठेवायचं घर असते मला चांगलं बैठकी, आणि कपाला ते कान ते याला अडकून. बर बसीला हिंडायची गरज नाही. जागच्या जागी एखाद्या बार पाहुणा आला की दूध आणायचं असलं 8 आणे रुपया माणूस लेकरापाशी देते. कोणाला वाट लावते? कपाला. बर ते लेकरूही लय बिलिंदर, नीट कप घेऊन जात नाही. त्याच्या त्या जाते का घनगाडी कान, त्याच्यात बोट घालते आणि फिरवीत नेते. फिरवीत नेलं की ते हातातून निसटते, त्याचा कान तुटते. बस कान तुटल्याने त्याची सुटका आहे काय? त्याच्यात ठेसा भरतात चटणी. बसी मस्त आरामशीर. बरं योगायोगानं बसी फुटली की फेकून देतात. कानाला आहे काय? नाही. बरं योगानं अशी नापिकी झाली, फुटू नाही. मग आता काना सगट कप फुटला तर शासनाचे 4-5 लाख रुपये बसीला. आईस करायला गेला तरी बी. हे कशामुळं मी का सांगालो? फक्त त्या ठिकाणी त्याचं मंगळसूत्र परिधान केलेलं आहे म्हणून सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे. म्हणून महाराज सांगतात, तुम्हाला जर चिंतन करायचं असलं तर त्या ठिकाणी काय करा? पवित्र मालकाच्या नावाचा गंध लावा आणि पवित्र तुळशीची माळ घाला आणि मग त्याच्यावर भार टाका. मग काय होते ते पहा. तुका मने भार घातली यावरी, तुका मने भार घातली यावरी, तुका मने भार घातली यावरी, तुका मने भार घातली यावरी. होईना कैवारी नारायण नारायण, होईना कैवारी नारायण, होईना कैवारी नारायण नारायण. तुका मने भार घातली यावरी, तुका मने भार घातली यावरी, महाराज म्हणतात पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला.
आळंदी पंढरपूरची वारी करा आणि त्या ठिकाणी असे जे भजनी मंडळ तुमच्या गावात जे आलेले असेल त्याच्यावर जीवापाड प्रेम करा. आता तुमच्या इकडं काय आहे की महाराज आमच्या इकडं काही काही गावात बऱ्याच भजनाला अंगणवाडीत नेऊन ठेवतात. एवढं प्रेम भजनीवर मला सांगा, यायचे जावाई आल्या ना अंगणवाडीनं झोपवतात काय? ग्रामपंचायत मध्ये अरे कुठून येतात आणि त्या ठिकाणी ज्ञानामृताचा आपल्याला डोस पाजवतात. म्हणून यायच्यावर प्रेम करा. कारण यायला सगळे संसार आहेत, घरदार आहेत, मात्र त्या ठिकाणी पडली वळण इंद्रिया सका भाव तो निराळा नाही दुजा. बरेच माणसं भजनी मंडळीची टिंगल करतात, मात्र अजिबात असणार नाही. कारण भगवंतानं त्याला निर्माणच केलेलं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणून याच्यावर प्रेम करा. याच्या वेगळा म्हणले परमार्थ करायची गरज नाही. कारण सगळ्यामध्ये देवाला पहा, जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. म्हणले महाराज पवित्र गळ्यामध्ये आम्ही तुळशीची माळ घालू, हृदयामध्ये कनवळा ठेवू, एवढ्यानं भागलं काय नाही. म्हणले महाराज आळंदी पंढरपूरची वारी करा. महाराज अभंगाच्या आषाढी कार्तिक पंढरीत वारी, आषाढी कार्तिक पंढरीत वारी, आषाढी कार्तिक पंढरीत वारी, आषाढी महाराज सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. दुसरं काहीच करायची गरज नाही म्हणले. न लागती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत. फक्त आषाढीची आणि कार्तिकीची पंढरपूरची वारी करा. वारी पंढरपूरचीच का? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देव सांगितलेत महाराज. मग एखाद्याने म्हणावं की वर्षाला बद्रीनारायणाची वारी करा. पंढरपूरचीच का? कारण जे पंढरपूरला आहे ते त्रिलोक्यामध्ये आहे. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीशी, ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा, ऐसा विटेवर देव कोठे, कोठे काही एक आहे एक नाही परिपूर्ण. कारण पंढरपूरला जी चंद्रभागा आहे, चंद्रभागेला तुम्ही स्नान करू नका.
फक्त आता पहिले 5-10 मिनिटांमध्ये सांगतो महाराज, आपला टाइम संपत आला. विठ्ठल तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जा आणि दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी काय करा महाराज, परमान देऊ नका. मी चटचट म्हणजे तुम्हाला सकाळच्याला तकलीफ. दर्शनाला जा आणि त्या ठिकाणी आलिंगन द्या. आलिंगन भगवंताला दिलं त्याचा फायदा महाराजांना सांगितला. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडी. दुसऱ्या देवाला आहे काय आवडावून दर्शन आहे. साधकानं सांगितलं महाराज तुम्ही आलिंगन द्या म्हणाल्या, मात्र तिथं तर डोकंही टेकू देण्यात गच्ची देऊन फेकून द्यालेत. म्हणले काही करू नको, गरुड खांबाकडे ये आणि त्या भगवंताचं त्या ठिकाणी मुख कमल निरीक्षण कर. त्याचं पुण्य सांगितलं महाराज. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता काच महाराज. तिथे उभं राहू देण्यात काही हरकत नाही. म्हणले तू काय कर, राऊळाच्या बाहेर ये, राऊळाच्या पाठीमाग ये आणि राऊळाची पाठ पाय. पाठ पाहण्याचं पुण्य सांगितलं महाराज. पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडली 360. म्हणले महाराज तुम्ही राऊळाची पाठ पाहत म्हणाल्या, तिथं बऱ्याच लोकांना निवडणुकीचे पोस्टर लावली आहेत. ते कुखू माळा इकणाऱ्या बायानं दुकानं लावलेत, पाठ दिसत नाही. काही हरकत नाही. म्हणले मुख कमल निहाळी नको, आलिंगन देऊ नको, चित्त स्थिर करू नको, पाठ पाहू नको. एक हे म्हणले 2-4 राऊंड अर्धा किलोमीटर दूर, आणि अर्धा किलोमीटर दूर येऊन काय कर, कळस पाहाय. आणि ते कळस पाहण्याचं पुण्य सांगितलं महाराज. सांगा की तुका मले मोक्ष देखील देखिल्या कळस तात्काळची नाश अहंकाराचा. पृथ्वी तलावर 2 क्षेत्र सांगितलेले आहेत, एक काशी आणि दुसरं पंढरपूर. त्रिलोक्याचा नाश होईल, काशीचा आणि पंढरपूरचा होत नाही. का? त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. त्रिशूळावर काशी आहे आणि चक्रावर पंढरपूर आहे. त्रिलोक्य बुडल मात्र दोन्हीचा नाश होत नाही. मात्र काशी मोक्ष देते, मोक्ष देऊन उदार. काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर त्यागावा. काशी मोक्ष देते मात्र तिथं मरावं लागते, आणि मरण काय त्या ठिकाणी येणं शक्य नाही. म्हणून काशीची वारी सांगितली नाही, पंढरपूरची वारी सांगितली. फक्त कळस पाय म्हणले. म्हणले महाराज काचा कळस दिसालाय, 7-7, 10-10 मजली लोकांना बिल्डिंगी बांधलेल्या आहेत. काही हरकत नाही. म्हणले पंढरपूरच्या अलीकड 5 किलोमीटर ये, आणि काय कर दुरून चंद्रभागा पाय. अगे तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा देखलिया. अगे तीर्थे घडती चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा नाही. फक्त दुरून डोळ्यानं पहा म्हणले. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. महाराज चंद्रभागा दिसना, पंढरपूर पहा म्हणले. अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. अवघ्याची संता एक वेळ भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. म्हणून महाराज म्हणतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही.
फक्त दुसरं काही करायचं काम नाही. आणि असा जर एखादा साधक म्हणले त्या ठिकाणी कार्य करीत असल तर नाथ महाराज त्याला उपमा देतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम ते देवा परम पूज्य जगी. देवाचं दर्शन घेतल्यानंतर जे पुण्य प्राप्त होईल त्याच्यापेक्षा अधिक साधूच्या दर्शनानं होईल. कारण का, देवाच्या जवळ द्वैत आहे. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी, तो देवा परम पूज्य जगी. विठोबा रखुमाई. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम ते देवा परम पूज्य जगी. तो महात्मा देवापेक्षा अधिकार त्याला जास्त प्राप्त होईल. कारण देवापेक्षा काखनभर शक्ती म्हणा, श्रेष्ठ म्हणा, संत आहेत. देवाला जे करता येत नाही ते साधूला करता येते. ते देवा परम जे जगी. देवानं आपल्या शक्तीनं कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम शक्ती भगवंतापाशी आहे. मात्र साधू जवळ त्याच्यापेक्षा काखनभर सरस आहे. कर्तुम शक्तीनं देवानं काय केलं, शिळा होती मनुष्य केली, दगडाची बाई केली. ज्या वेळेस अहिल्या माता पाप प्रतिबंधामुळं दगड होऊन पडलेली होती, भगवंतानं पदस्पर्श केला, दगडाची बाई झाली. मात्र आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं पहा तुम्ही, आता टाइम नाही महाराज सांगायला, एक स्त्री होती, राजाला बऱ्याच मुली झाल्या, 10-11 मुली झाल्या. आणि दुसऱ्या वेळेस सांगितलं आता तरी मुलगा व्हायला पाहिजे. मात्र दुर्दैवानं मुलगी झाली. त्या दासीनं सांगितलं राजाला मुलगा झाला, मुलगा झाला. सपादल कोठर पुरुषाईचे कपडे घालू लागले. मोठं झालं, आता मोठं करतो चटकुनी, मोठा झाला आणि मुलगी मात्र दौंडी दिली, मुलगा झाला म्हणून सोयरे पाया येऊ लागले. राजानं लग्नही केलं. मात्र ज्या वेळेस जे मुलगी रूपी मुलगा होता त्यांचा एकांताचा टाईम आला, त्याला दुःख झालं. म्हणले दुसऱ्यांचा केसानं गळा कापण्यापेक्षा आपण आत्महत्या केलेली. रात्रीला निघून गेला. सकाळी गळ्याला फास लावला, झाडावून उडी मारावं म्हणला. मात्र कानावर आवाज ऐकू आला, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. साधूचं दर्शन घ्यावं म्हणले आणि मग आपला तर देह समर्पित करायचा आहे. आणि ज्या वेळेस गेले ज्याच्या चरणावर माथा ठेवला ते ज्ञानेश्वर माऊली होती. ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, मुक्ताई आई साहेब. ज्या वेळेस दर्शन घेतलं आणि पाय सोडित नव्हते त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीनं कृपेनं पाहिलं आणि सांगितलं, अरे मुला उठ. त्या मुलीनं सांगितलं, महाराज मी मुलगा नाही मुलगी आहो. अरे मुला उठ, मुलगाच आहेस तू, मुलगाच आहेस. आणि त्यावेळेस मुलीचा मुलगा केला महाराज. एका जनाबाजी देह पालटीला केला पुरुष विभाग, तुमचा तो केला पुरुष विभाग. एका जनाबाजी देह पालटीला
वटविला स्त्रीचा तो केला पुरुष उभा. देवाच्या कार्यापेक्षा कार्य मोठं आहे. देवानं काय केलं? दगडाची बाई केली, मात्र ती पूर्वीची बाईच होती. पाप प्रतिबंधामुळं बाई झालेली होती. म्हणजे देवानं काही जास्त केलं का? बाईची बाई केली. मात्र आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं स्त्रीचाच पुरुष केला. म्हणजे देवाच्या शक्तीपेक्षा शक्ती मोठी आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ते देवा परम पूज्य जगी, यथामती यथा अवकाश. धावत्या वेगामध्ये अभंग सांगण्याचा प्रयत्न केला, सोडविण्याचा नाही. अभंग सोडवायचा असेल तर महाराज पाहिजे. आणि आता मी कसा महाराज आहो ते सरपंच साहेबाला माहित आहे. आणि महाराज म्हटलं की महाराजाला 2-4 गोष्टी करायला आल्या पाहिजे महाराज. आता ते काय आता मी सांगित बसना, आपल्याला काही ते गोष्टी करता येत नाहीत. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द खोचक वाटला असेल, कोणाला जड गेला असेल, महाराज आपल्याला उद्देशून बोलले असं अंतकरण जर दुखलं असेल तर तुमचंच लेकरू म्हणून माफ करसाल अशी अपेक्षा बाळगितो. आणि या ठिकाणी ही झालेली सेवा गोड असणारे गुणीजन फक्त 3च आहेत. फक्त मापाला किती आहेत? 3. एकाहुनी बळी. बरं मला सांगा ना, लई काय करायचं आहे पसारा? पहिला आपण बियाला कंस किती ठेवीत गेलो? कुठले डांब्यावरली 2-3 असे 2-3च आहेत. मात्र चांगली उत्तम प्रकारे साथ दिली. आता या लेकराचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मृदंगाचार्य, गायक, गुणीजन, चोपदार बापूचं तर नवलच करायचं काम आहे. सांगा ना, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आपण नुसतं प्रमाण दिलं, मात्र तरुणाला लाजविल असं त्या ठिकाणी चिंतन करीत आहेत. आणि त्या ठिकाणी विनेकरी बापू वाटते माणसाला देव मला काही देत नाही, मात्र देव एवढा श्रीमंत आहे काहीच ठेवीत नाही. ते काय आपल्यासारखं आहे काय? अजिबात काही ठेवीत नाही. फक्त माणसाला कळत नाही मला काय दिलं. आता हार तुमच्या गळ्यात घातला होता की विना देती वेळेस? हो. आधी सुरुवातीला हार गळ्यात घालून पाया पडली की नाही? आपण देवाचं काय काम करालो? पाव किलोचा इना घेऊन जरा सौग काही तकलीफ आहे काय? नाही. तर मला सांगा, 150 रुपयाचा हार गळ्यामध्ये पाया पडून. आता मला खरं सांगा, आपण झलम भर कष्ट करालो, नको त्याच्या धुर्याचं गवत कापून आणालो, आपल्या ढोरायला टाकालो, नाही ते ही का त्या करालो. मला खरं सांगा बरं, आमच्या माईनं भावानं किती बाऱ्या तुम्हाला हार घातला? आत्ताच्या पोरायला एकदा घालते, लांब दोर बांधलेल्या बैलावणी बांधते, आणि पोरं एकदा हार घालतात आणि दिंडीच काढतात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. एका जनार्दने ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दन